2 दिवस झाले नुसता हेच चालू आहे बघा, नुसता पाऊस पाऊस पाऊस. तर इथे पाहू शकता गारासुद्धा पडायला लागलेल्या आहेत. आपले उपवासाचा जो शाबू चिवडा असतो तर तेवढ्या साईजचे गारा इथे पडत आहेत. तर इथे बघा घरामध्ये सुद्धा आलेले आहेत काही बर्फाचे तुकडे. तर ते इथे मी कलेक्ट करत आहे आणि शौर्याला दाखवणार होते. तो झोपला होता, त्याला उठवून सुद्धा आणलेलं मी दाखवण्यासाठी, पण तो उठत नव्हता. तर आमच्या जिन्याकडचा जो साईड आहे तो ओपन आहे. आमचा जिना जो आहे तो बाहेर आहे बघा. तिथून सगळे गारा इथे उडून आतमध्ये यायला लागलेले आहेत. तर तुम्हाला इथे दिसत असतील बघा, ह्या पडत आहेत गारा. तर मागच्या वर्षीसुद्धा मे महिन्यामध्येच खूप मोठा असा गाराचा पाऊस झालेला. अगदी मला वाटते जमिनीवर एक थर पडलेला बघा, असा गाराचा पूर्ण पांढरं पांढरं शुभ्र दिसत होतं. इतकं गारा पडले होते. ह्यावेळेस थोडेसे कमी पडले, पण पडले. तर इथे बघा तुम्हाला दिसत आहेत गारा. तर इकडे आमचं जो अंगणातला कोबा आहे तिथे व्यवस्थित दिसत नाही, तर मातीमध्ये व्यवस्थित दिसत आहेत बघा तुम्हाला. आणि इथे थोडासा मोबाईल जो आहे तो स्टेबल राहत नाही, कारण मी सगळं शूटिंग हाताने घेतलेलं आहे. सेल्फी स्टिक घेतली नव्हती. तर इथे ऑस्करसुद्धा आहे बघा. तर मी गेटच्या सेफ्टी डोअरच्या लागून बघत होते, व्हिडिओ शूटिंग करत होते. हाय फ्रेंड्स, तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत बघा. आणि मी आता जस्ट चहा पिणार आहे. चहासुद्धा झालेला आहे आणि मुलंसुद्धा आलेले आहेत शाळेतून. तर तुम्ही इथे पाहू शकता, चहा जो आहे तो तयार आहे इकडे. आणि ही जी भांडी सकाळची घासून ठेवलेली आहेत बघा इथे. आणि आता बघा ही दिवसभराची जेवलेली वगैरे जी भांडी दिसत आहेत, तर ही सुद्धा मला घासायची आहेत. तर आधी चहा पिते आणि नंतर मग कुकर वगैरे लावत ती भांडी वगैरे करते. तर या चहा प्यायला, तर या सगळेजण चहा पिण्यासाठी. तर माझं घर वगैरे आवरून झालेलं आहे. इकडे शौर्य सुद्धा आहे. कर की मी बोललो मगाशी ऐकू गेलं नाही. हाय फ्रेंड्स. इकडे बघायचं, कॅमेऱ्यात बघायचं, इकडे स्क्रीनकडे बघायचं नाही, इथं बघायचं. कॅमेरा कुठे आहे? मग ते कॅमेऱ्यामध्ये बघून बोलायचं. हाय फ्रेंड्स. तर शौर्य सुद्धा आहे. चहा आणून ठेवला पिझ्झा. तर इकडे बेडवर वगैरे तुम्ही बघू शकताय, सगळं क्लीन केलेलं आहे. जस्ट 2 दिवस झाले सोडलं होतं तसंच. आज क्लिनिंग करून घेतलेलं आणि आज पाऊस तर खूप मोठा आलेला, गारा वगैरे पडलेले होते. तर त्याचा सुद्धा व्हिडिओ मी इथे टाकणारच आहे तुम्हाला. तर इथे बघा काहीतरी खाऊ घेऊन बसला. वेद आहे इकडे. आणि काहीतरी खाऊ घेऊन बसलं की ही 2 मांजरं आणि 2 कुत्री मागं लागतात घाला म्हणून. 2 कुत्रे बांधले आहेत. तर इथे बेडरूम सुद्धा बघू शकताय तुम्ही, सगळं क्लीन आहे, बेड वगैरे. ही जी कपडे आहेत ती मिस्टरांचे आहेत, इस्त्रीला द्यायचे आहेत. तर ती कपडे त्यासाठी ठेवलेले आहेत ते. तर खिडकी बंद करून घेते, डास येतात संध्याकाळचे बघा. तर तुम्ही बघू शकता ही जी कपडे आहेत मिस्टरांचे आहेत, इस्त्रीसाठी द्यायची ठेवलेली आहेत. आणि बेड वगैरे जो आहे तो क्लीन करून घेतलेला आहे. शिवाय आता चहा आणि खारी पाव खाणार आहोत आम्ही. तर या सगळेजण चहा पिण्यासाठी बोलू आपण थोड्या वेळाने. आणि बाहेरचं सुद्धा वातावरण दाखवते तुम्हाला, एकच मिनिट. संध्याकाळची दिवाबत्ती सुद्धा करायची आहे, 7ला करते मी. तर 2 दिवस झाले बघा, वातावरण जे आहे ते असंच आहे. पाऊस येतोय जातोय, त्यामुळे आता पाऊस जस्ट मोठा होऊन गेलेला आहे. त्यामुळे वातावरण थोडंसं आल्हाददायक थंडावा देणारं आहे. कारण की बघा आता उन्हाच्या झळा खूप चालू बसायला लागलेल्या आहेत. कारण की आता सध्या उन्हाळा चालू आहे. तर वातावरण तुम्हाला आता गरमी तर जाणवतच असेल. तर बघा 7:15 वाजलेले आहेत आणि मी दिवाबत्ती करून मेणबत्तीसुद्धा लावून घेणार आहे इथे. कारण की दिवाबत्तीची सुद्धा वेळ झालेली आहे. आणि इथे मी नेहमी बघा 4 अगरबत्ती लावते. 2 देवाऱ्यात लावते देवघरामध्ये, आणि 1 तुळशीजवळ आणि 1 उंबऱ्याला लावते. कारण की ही माझी रोजची सवय आहे बघा. तर लाईट गेलेली आहे बघा. पावसाचं वातावरण झालं की आमच्या इकडे लाईट जी आहे तर ती लगेच जाते. तर वेळसुद्धा तुम्हाला मी दाखवलेली आहे. तर इथं तुळशीतसुद्धा अगरबत्ती लावून झालेली आहे. आणि इथे बघा हे
खाऊचं पान आहे, म्हणजे विड्याची जी पानं असतात आपली, तर त्याचं हे रोपटं आहे. तर हे रोपटं मी परवा कुपवाडला गेलेले, म्हणजे माझ्या माहेरी गेलेले मम्मीकडे, तर तिथे एक माझा मानलेला भाऊ आहे, त्याच्याकडून मी तयार करून घेतलेलं होतं. तर ते सुद्धा आणून ठेवलेलं आहे मी. आणि इथे आता मेणबत्ती लावून घेते मी हॉलमध्ये आणि किचनमध्ये. आणि मेणबत्ती बघा नेहमी फ्रीजमध्ये स्टोअर करत जा, कारण की थोडंसं फ्रीजमध्ये स्टोअर केले तर मेणबत्ती जी आहे ती लवकर विरघळत नाही बघा, खूप वेळ चालते. आणि तुम्ही असंच जर ठेवला तर लगेच विरघळते. हे मी कुठंतरी, म्हणजे हे टिप्स ज्या आहेत त्या मी कुठंतरी वाचल्या होत्या का ऐकल्या होत्या, मला आता सध्या आठवत नाही, पण मी फॉलो करते. त्यामुळे मलासुद्धा कळलं की मेणबत्ती जी आहे ती थोडीशी फ्रीजला लावली की स्टोअरसुद्धा होते, वेळेवरच सापडते सुद्धा बघा. आणि बाहेर खूप अंधार आहे, पण इथे तुम्हाला चमकत असेल काहीतरी बघा 2-3 ठिकाणी अशी. तर हे चमकणारे जे डोळे आहेत ते ऑस्करचे आहेत, तर त्याला बोलवलं आहे मी. आणि इथे रॉकीसुद्धा आहे बघा. तर त्यांना कधी नव्हे ते पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि पहिल्यांदाच बेडूक जो आहे तो दिसला आहे. तर जसा बेडूक उड्या मारतो तसा आमचा रॉकी जो आहे तो त्याच्यासंग खेळायला उड्या मारतोय बघा इथे. मला वाटतं हे दोघंजण पहिल्यांदाच बेडूक बघत असतील. तर इथे बघा बेडकाच्या मागं लागले, दोघं पण खेळायला लागलेले आहेत. आहे 7:30 वाजलेले आहेत. मेणबत्ती चालू आहे, फुकूयात आपण. एकदा विझवल्याने मेणबत्ती विझतच नाही. तर तुम्हाला टाइम दाखवते मी. बरोबर 7:30 वाजलेले आहेत. अजून स्वयंपाक काही सुरुवात केलेली नाही, कारण की लाईट गेलेली होती. तर तुम्ही इथे बघू शकता 7:30 वाजलेले आहेत. तर हे घड्याळाचं जे डायल असतं तर ते फिरलेलं आहे. तर तुम्हाला दुसऱ्या घड्याळामध्ये दाखवते मी टाईम. इथे पाहू शकताय 7:30 वाजलेले आहेत करेक्ट. 7:31 झालेले आहेत. आणि माझा स्वयंपाक जो आहे तो काहीच झालेला नाही. आणि तुम्हाला दाखवते भांडे वगैरे सुद्धा तसेच पडलेले आहेत. कधी कधी रुटीन असं चेंज होतं बघा, कारण की काही अडचण येतात किंवा काही प्रॉब्लेम होतात, कोणतरी येतं. तर इथे बघू शकताय किचन ओटा जो आहे तो पूर्ण मेस आहे बघा, तुम्हाला दिसतोयच तर व्हिडिओमध्ये. तर इथे भांडी वगैरे बघा तुम्ही तशीच दिसत आहेत, कारण की दुपारी जेवल्यापासूनची भांडी आहेत ती. शक्यतो मी भांडी दुपारची जी आहेत ती संध्याकाळी चहा बनवताना किंवा ज्यावेळेला मी कुकर वगैरे करते तर त्यावेळेला मी भांडी जी आहे ती घासत असते. पण आज झालं असं की चहा प्यायला बसली आणि लाईट गेली, त्यामुळे भांडीसुद्धा राहिली, कुकर लावायचे राहिले. आता वाजले 7:30. तर 8:30पर्यंत माझं सगळं आवरतं. तर मी तुम्हाला दाखवते 8:30 पावणे 9, जास्तीत जास्त 9 वाजेपर्यंत आम्ही जेवायला बसतो. मग जेवण झाले की परत भांडी पडतात, मग परत गॅस पुसा, भांडी घासा, हे जे बायकांचं असतं ते चालूच असतं. तर इकडे बघू शकता दिवाबत्तीसुद्धा झालेली आहे देवाऱ्यामध्ये. तर बघा इथे दिवाबत्तीसुद्धा झालेली आहे. आणि खूप गरमी आहे, त्यामध्ये 2 दिवसाला पाऊस पडतोय, आभाळ आल्यासारखं वातावरण झालेलं आहे. त्यामुळे अंग दुखण्याचं जे चालू आहे, तर बऱ्याच जणांना माहिती असेल, बऱ्याच लेडीजना. तर असं दम लागलेला आहे खूप. तर बघू आता काय याच्यावर उपाय होतील ते होतील. करायचा प्रयत्न करायला लागलेले आहे. शेवटी आपल्या हातनं जेवढे होतील तेवढे प्रयत्न करायचे, बाकीचं मग देवावर सोडून द्यायचं. सो आता बघा सुरुवात कुकर लावल्यापासून करते. कुकर 2 लावून घेते, भाजी फोडणीला टाकते. तिन्ही बाजूला 3 शेगडी आहे माझी. तर मला व्हिडिओसुद्धा दाखवलेला आहे मी नवीन शेगडीचा. तर 3 करते आणि तोपर्यंत 3 गॅस चालू असतील तोपर्यंत माझी भांडीसुद्धा होऊन जातील. मग पटकन 5-6 चपात्या लाटून घ्यायला काय वेळ लागत नाही. सो भेटू आपण आता थोड्या वेळा लेटने भेटू. आणि आजचा ब्लॉग जो आहे तो थोडासा मी लेटच स्टार्ट केलेला आहे. चला तर मग. तर आता तुम्ही इथे वेळ बघू शकताय 8:10 होत आलेले आहेत. जसं की तुम्ही आता टाइम बघितला आहे 8:10 झालेले आहेत. आणि इथे माझा किचन ओटा जो आहे तो सगळा आवरून झालेला आहे बघा, क्लीन एकदम स्वच्छ दिसत आहे. इथे भांडी पण झालेले आहेत, सगळं क्लीन करून घेतलेलं आहे. कुकर झालेला आहे, परत हा सुद्धा कुकर झालेला आहे इथे बघा. आणि दूध गरम करून थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे.
आणि आता जस्ट मी चपाती करून घेणार आहे. 8 वाजून 8 वाजून 10 मिनटं झालेले आहेत. तर थोडंसं तुम्हाला मी बॅकग्राऊंड दाखवते माझ्या मागची. तर बघू शकता किचन ओटा वगैरे सगळा क्लीन आहे. तर आता राहिला आहे फक्त चपाती आणि भाजी बनवायची आहे. तर भाजी काय बनवायचं हे विचार चालू आहे. तर बघू, भाजी जर नाही सुचली काय बनवायची तर मग पिठलं वैराला घ्यायचं आहे. थोडंसं पिठलं करते आणि सोडून टाकते, कारण रात्रीचं जेवण थोडंसं लाईट असलेलं बरं असतं. सो चपाती करते आणि भेटते बरोबर 8:30 पावणे 9 वाजेपर्यंत माझं सगळं आवरेल. तर भेटू आपण थोड्या वेळाने. तर इकडे बघा झोपा कशी चालू आहे तिथे. 7:15 वाजले तरी सुद्धा उठत नाही आहेत अजून, कारण मगाशी दूध वगैरे पिऊन झोपलेले आहे. तर आता तुम्ही बऱ्याच व्लॉगमध्ये बघितलं असेल, हा बॉक्स इथंच आहे. तर हा बॉक्स जो आहे तो मी इथेच ठेवलेला आहे, कारण की यामध्ये जे गॅस पुसायचे आपले वेस्टेजचे कपडे असतात तर ते ठेवलेले आहेत. कारण की बघा इतर वेळेला ते इकडे तिकडे मेस होतात, पसरून जातात. आणि शिवाय आम्ही बेडवर पण झोपतसुद्धा नाही आहे, त्यामुळे इथे बेडवरच हा बॉक्स ठेवलेला आहे. आणि त्याची सोनी झोपलेली आहे. सोनी पाहिजे, सोनी. सोनू उठली बघा. सोनू म्हणते की उठली. सोनू बघा, सोनू म्हणते की दुधाला बोलवलं म्हणून समजते मी उठून पळतेच लगेच. चला तर मग भेटू आपण चपाती करून. तर खूप वेळ झालेला आहे, तर भेटे तुम्हाला थोड्या वेळाने. तर आत्ता वाजले पावणे 9 आणि माझं झालेलं आहे सगळं. इकडं पिठलंसुद्धा झालेलं आहे आणि स्वयंपाकाची भांडीसुद्धा मी धुवून ठेवलेली आहेत. तुम्ही सिंक बघू शकता रिकामी आहे. आणि आता आम्ही बसणार आहोत जेवायला. सो या सगळेजण जेवायला. तर आता तुम्ही इथे पाहू शकताय माझं किचन वगैरे आवरून झालेलं आहे. जेवणसुद्धा झालेलं आहे. जेवण केलेली भांडीसुद्धा मी घासून पाणी निथळण्यासाठी ठेवलेली आहेत बघा. तर ती सकाळी लावणार आहे. आणि इथे दही लावणार आहे. दह्यासाठी दूधसुद्धा गरम केलेलं आहे. इथे दह्यासाठी दूधसुद्धा गरम केलेलं आहे. गॅससुद्धा पुसून झालेला आहे व्यवस्थित. आणि किचन ओटा तुम्ही पाहू शकता सगळं क्लीन आहे. सगळं घासून ठेवलेलं आहे. इथे 2-3 कैऱ्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत मी. ते जेवताना खायच्या लक्षातच राहिल्या नाही. सो आता थोडंसं दही लावून घेते मी. तर दहीची रेसिपी ती थोडीशी तुमच्यासोबत शेअर करते. आणि 2 दिवसानंतर, 2 दिवसांना म्हणण्यापेक्षा मला आता काही दिवसातच, म्हणजे 1-2-3 दिवसामध्ये शक्यतो सोमवारी किंवा मंगळवारी मला जे आहे ते घर झाडायला काढायचं आहे. मंथली क्लिनिंग जे असतं ते. आणि शिवाय एक विशेष असं कारणसुद्धा आहे, ते सुद्धा तुम्हाला कळेल. तर अगदी पाव चमचा होईल इतकं बघा मी विरजण घेतलेलं आहे. विरजण म्हणजे आपण दही लावण्यासाठी जे आंबवतो तर ते. दूध अगदी आपण कोमटसर घ्यायचं आहे. थोडंसं मी आज गरम घेतलेलं आहे, कारण आज पाऊस पडला आहे आणि वातावरण थोडंसं थंड आहे. सो आजचा व्लॉग मी इथे संपवते. तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. इथून पुढे अजून नवीन हेल्पफुल असे इथून पुढे बघा तुम्हाला नवीन हेल्पफुल असे व्लॉग येणार आहेत. सो प्लीज चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चेहरा बघू शकताय पूर्ण घामाने माखलेला आहे. तर इथे दह्यावर एक छोटीशी प्लेट झाकलेली आहे. आणि त्यावर अशा प्रकारचं जे पातेलं असतं किंवा त्याच्यापेक्षा मोठं भांडं असतं तर ते उलटं करून ठेवायचं, कारण की थोडंसं वॉर्म अप राहिलं पाहिजे, गरम राहिलं पाहिजे. तर अजून छान छान ब्लॉग येणार आहे. तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला जी घंटी दिसते ती देखील प्रेस करा. आता इथे लाईट्स बंद करते आणि मी जे माझं व्हिडिओचं एडिटिंगचं काम आहे ते थोडंसं करून घेते. चला तर मग. इथे बघा रॉकी आमचा अंथरुणात येऊन झोपला आहे. हुंब्या जेवलास काय? चल ये बघे ये. हे बघा इथं जेवण वगैरे खाल्लं आहे. ऑस्कर, ऑस्कर माझे पिल्लू आलं. ये हुंडे वाजत नाही तुला? याला बाहेर पडावे आणि लाईट बंद करा. तर तुम्ही
इथे वेळ पाहू शकताय, बरोबर 9:45ला 5 मिनटं कमी आहे आणि माझं सगळं आवडलेलं आहे, अंतरूणसुद्धा केलेलं आहे आणि आता मी झोपणार आहोत. मी थोडंसं माझं व्हिडिओचं एडिटिंगचं काम आहे ते करणार आहे. सो इकडे टी व्ही चालू असते, त्यामुळे मी बेडरूममध्ये येते बघा एडिटिंगचं काम करण्यासाठी. तर सगळ्यात महत्त्वाचं एडिटिंगसाठी लागणारं सगळ्या यूट्यूबरांचं फेवरेट असं बोया माईक, तर तो घेतलेला आहे आणि मी आता माझं एडिटिंगचं जे काम आहे ते चालू करते. थोडंसं इथे फॅनसुद्धा लावून घेते आणि आता बसते निवांत, दरवाजा बंद करून, टी व्हीचा आवाज येत नाही. तर आता दरवाजा बंद केला आहे आणि आता मी इथे बेडवर बसणार आहे एडिटिंग काम करत. थोडीशी खिडकी वगैरे उघडत घेतली कारण या खिडकीतून खूप सुंदर गार अशी हवा येते बघा. आणि इकडे आलेला आहे ऑस्कर, तर त्याला माझ्यापाशी बसायची खूप खूप गडबड. बस मला, बस, ते घ्यायचं नाही. तर किती छान आहे बघा, बसला बघा. त्या माझ्या जागेला येऊन बसणार, मी जिथे असते तिथं तू येऊन बसणार. हा एक सोनू आहे. चला तर मग आजचा व्लॉगचं एंडिंग करूया. 9:45 वाजलेले आहेत, मला पण माझं काम करून झोपायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे. सो गुड नाईट सगळ्यांना, शुभरात्री, स्वीट ड्रीम्स, टेक केअर, स्वतःची काळजी घ्या.